ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं। त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे, ज्याने असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली। त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, हंडेच्या कानामध्ये साऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल, तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही। तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा। बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो। म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्ही कोणालाही घाबरत नाही। जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा, पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील, तर मग सुरवेसेला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का? आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडेचं प्रकरण घ्या, 2-2 वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही, न्याय मिळत नाही। आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजूने या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअपमध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील, तर हे हास्यास्पद आहे। आम्ही कोणालाही घाबरत नाही। ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना, पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत। हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत।